बीएमसी इलेक्शन को लेकर राज्य भर में और मुंबई में भी अफरा तफरी मची हुई है। अफरा तफरी से मेरा मतलब है तैयारियां तेज हो गई हैं, रैलियां निकलना शुरू हो गई है और नामांकन भी लगभग हो गया है। सभी पार्टियों ने अपने अपने उम्मीदवारों की लिस्ट जारी की है। तो आज हमारे साथ हैं नोयो नेता में स्पेशल गेस्ट मुंबई की माजी मेयर किशोरी पेडनेकर जी। किशोरी पेडनेकर जी, सबसे पहले आपका डीसी न्यूज इंडिया पर स्वागत है। नमस्कार। किशोरी पेडनेकर जी, मुझे बताइए कौन से वार्ड से आप इस बार चुनाव बीएमसी इलेक्शन लड़ रही हैं? मी 199 जो करी रोड नाका ते महालक्ष्मी असा तो वॉर्ड आहे. जास्त म्हाडाच्या इमारती आहेत. काही आता स्लम आमचा डेव्हलप होत आहे. असा तो बहुरंगी बहुडंगी विविध भाषेंचे लोक, विविध राज्यांचे लोक माझ्याकडे राहतात. 2017 में आप मुंबई की मेयर रह चुकी हैं, फिर से एक बार आप इस चुनाव में हैं। नामांकन आपने जारी किया है, आप उम्मीदवार भी हैं। 2017 की स्थिति और अब की स्थिति में क्या फर्क आया है? कोई फर्क आया है या नहीं? नाही, थोडा तो फरक आता थोडा फरक येतोच. या महाराष्ट्रात जे राजकारण फिरलंय 2022ला, त्यामुळे खूप मोठा बदल झालेला आहे. मग तो कार्यकर्त्यांमध्ये असेल, पदाधिकाऱ्यांमध्ये असेल, आमिष दाखवून घेतलेली लोक असतील, त्यामुळे बराच मोठा फरक हा चालू राजकारणात झालेला आहे. परंतु लोकांबरोबर गटर मीटर गटर याच पद्धतीने आपण काम करतोय, तर त्या पद्धतीने आम्ही करतोय. ठाकरे ब्रदर्स एक साथ आए हैं, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, जो महाराष्ट्र में एक ब्रांड के तौर पर देखा जाता है। ठाकरे एक सरनेम नहीं, एक ब्रांड के तौर पर देखा जाता है। तो ठाकरे ब्रदर्स एक साथ आए हैं, उस पर आप कुछ कहना चाहेंगे? ठाकरे आडनाव बाळासाहेब ठाकरे हे जगात, देशातच नाही जगात त्यांचा ब्रँड म्हणून नाव आहे. आम्ही दुसरं कोण नाव सांगतोय त्याला आमचा विरोध नाही, पण पूर्ण बाळासाहेब ठाकरेंनी किंवा बाळासाहेबांच्या आत्ताची चालू पिढी ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी आणि देशासाठी पण आजही मोठ्या प्रमाणात अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे आणि त्यांना न्याय मिळवून देणारे, मग नुसतं मराठी नव्हे तर अदर भाषिक पण जे या देशाला मानतात, या महाराष्ट्राला मानतात, त्यांच्यासोबत. शिवसेना यूबीटी का स्टैंड इस बार बीएमसी इलेक्शन को लेकर क्या है? क्या एजेंडा है? क्या मेन मुद्दा है जिस पर आप ये चुनाव लड़ रहे हैं? आमच्या उद्धवजींचं किंवा आदित्यांचं किंवा आम्ही निवडून आलेल्या सर्व लोकांचं बऱ्यापैकी आम्ही तुम्हाला पाणी म्हणजे हे मुंबई बुक आहे आमचं. या मुंबई बुक मध्ये आम्ही खूप काय केलंय आणि ते आम्ही अभिमानाने सांगू. त्यामुळे आजी उर्वरित कामं राहिली नाही म्हटलं तरी आमचं 40,000 कोटीचं बजेट असतं. 92,000 कोटीचं ठेवी ठेवलेल्या होत्या, आता त्या मोडल्या आहेत आणि त्या मोडूनही काय काम तर नक्की नाही दिसत आहे. त्यामुळे शाळा चांगली असणं, ती तर आम्ही आदित्याच्या माध्यमातून 5 बोर्ड जे आमच्या स्लमच्या मुलाला पण इंटरनॅशनल स्कूल सारखं शिकवलं गेलं पाहिजे आणि त्याला ते मिळालं पाहिजे. मग पाणी आज जगामध्ये प्रति जे आम्ही म्हणतो ना लिटरला 350 रुपये, 3 रुपये 50 पैसे इतकं स्वस्त पाणी प्रति 1000 लिटरला. एवढं स्वस्त पाणी कुठंच मिळत नाही आणि ते पण 100% शुद्ध पाणी देतोय. चांगले रस्ते देण्याचा प्रयत्न आमचा आहे. ज्या ठिकाणी पाणी भरण्याची शक्यता जास्त होती, पावसाळी लाईन, अंडरग्राऊंड टाक्या बनवून तिथलं आज हिंदमाता म्हणा किंवा गांधी मार्केट म्हणा, या अशा अनेक ठिकाणी आम्ही ते चांगलं काम केलेलं आहे. नवीन नवीन उद्यानं दिलेली आहेत. बऱ्यापैकी आम्ही ओपन पेस कोणाच्या घशात जाऊ दिले नाहीये. आता आपण बघतोय करी रोडचा हा जो ब्रिज आहे, इथे आम्हाला ओपन महिलांसाठी ओपन जिम असेल, महिलांसाठी बसायला किंवा काही कीर्तन करायचंय, भजन करायचंय,
तो पेस आम्ही ठेवणार आहे. मुलांसाठी खेळण्यासाठी ठेवणार आहोत, ज्येष्ठ नागरिकांसाठी ठेवणार आहोत. आणि जी मुलं शनिवार रविवार कबड्डी ते चषक छोट ते त्यामुळे आम्ही कुठलाही ओपन पेस कुठल्याही वेगळ्या मार्गाने देत नाही. आम्ही ते लोकांच्या कार्यामध्ये आणतो. जैसे आपने कहा कि आप 2017 में मुंबई की मेयर रह चुकी हैं, महापौर रह चुकी हैं। उस समय कुछ चैलेंजेस आपने फेस किए हो, तो वो चैलेंजेस क्या थे और आपने कैसे उसका सोल्यूशन एक तो निकाला? पहिला चॅलेंजेस बडा चॅलेंज मोठं चॅलेंज हे कोविड होतं. कोविड काळामध्ये घरातले आई वडील असतील तर ते एकमेकांना भेटत नव्हते. त्या काळात आम्ही काम केलंय. त्यावेळेला उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे मुख्यमंत्री होते. मग त्यांनी अनेक कोविड काळामध्ये अनेक निर्णय घेतले जे लोकांच्या फायद्याचे होते. विपक्ष का ऐसा कहना है, जो अभी सत्ताधारी है और आप अभी विपक्ष हैं, कोविड काल में जो है आपकी सरकार, जो यूबीटी की सरकार है, उद्धव जी की सरकार है, उन्होंने सिर्फ लोगों को लूटने का काम किया, कफन तक चुराए, इस तरीके के आरोप आप पर लग रहे आरोप करना इजी है. आप आरोप कर रहे तो सिद्ध करो. तुम्ही आरोप करताय तर सिद्ध करा, हे आम्ही कायम सांगतोय. आणि ज्या पद्धतीने इतर राज्यांमध्ये बॉड्या वाहिल्या पाण्यामध्ये किंवा फेकून दिल्या, आपल्या महाराष्ट्रात तसं कधी घडलं नाही. आणि आम्हाला कोविड काळात 37,000 कोटीचा जलसिंचन घोटाळा झालाय, पंतप्रधानांनी सांगितलंय. आणि तेच आज तुमचे उपमुख्यमंत्री आहेत. कुठला तुम्हाला अधिकार आहे? त्यामुळे आम्हाला कोण आरोप करता याच्याशी काही देणं घेणं नाही. आम्ही लोकांच्या बरोबर आहोत आणि आम्ही काम करतोय. मुंबई का विकास का मतलब क्या है? किस सेक्टर का विकास होना यानी मुंबई का विकास होना है? मुंबई आपली तिचा आकार वेगळा आहे. म्हणजे अमिबा सारखी मुंबई पसरली आहे, पण तरी पण 7 बेटांची मुंबई आहे. चारी बाजूनी पाणी आहे. तरी सुद्धा मुंबईचा बऱ्यापैकी महानगरपालिकेच्या माध्यमातून विकास झालेला आहे आणि तो होतोय. आमचं ध्येय तेच असतं, मुंबईकरांसाठी काम करणं. आपका ये वार्ड है 199 वार्ड। इस वार्ड में मुख्यतः किस तरीके की परेशानियां देखी जाती है? जब लोग आपके पास आते हैं तो आप कैसे सोल्यूशन निकालती हैं उस चीजों का? हा वॉर्ड मध्यमवर्गीय लोकांचा आणि स्लमचा आहे. त्यांना हॉस्पिटलच्या सुविधा हव्या असतात, त्यांना शाळांमध्ये ऍडमिशन हवे असतात. थोडा आमच्याकडे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहेच. तो आपण बऱ्यापैकी काही ठिकाणी आयलंड टाकले तर काही ठिकाणी आयलंड काढले. त्यामुळे आम्ही बऱ्यापैकी त्यांच्या असलेल्या प्रॉब्लेम मध्ये समरस आहोत. महिला नगर सेवक के तौर पर आप उम्मीदवार अभी बनी है इसी वार्ड से, जिस वार्ड से आप 2017 में बनी थी और उसके बाद जीती और महापौर बनी। तो इस बार महिला नगर सेवक के तौर पर महिलाओं के लिए क्या करना चाहेंगी? जैसे महिलाओं पर अत्याचार के मामले दिन पर दिन बढ़ते जाते हैं, मुंबई ही हो, देश भर का कोई भी इलाका नहीं बचा है। नाही, अत्याचार जेव्हा होतो त्यावेळेला आम्ही पुढे असतो. परंतु यंत्रणा, जी केंद्र यंत्रणा, राज्य यंत्रणा, कारण आम्ही न्याय नाही देऊ शकत. कायदे केंद्रात बनतात, कायदे राज्यात बनतात. त्यांना हा प्रश्न विचारला पाहिजे. आम्ही प्रत्येक संकटाला नागरिकाबरोबर असतो, सुखात असतो, दुःखात असतो, संकटात असतो. माझा शाखा प्रमुख, गट प्रमुख, अगदी इमारत प्रमुख पण आमच्या कार्यात असतो. त्यामुळे आमची टीम आहे ती व्यवस्थित कार्य करते. ये बीएमसी चुनाव जो है, मुंबई का जो महानगर पालिका है, सबसे अमीर महानगर पालिकाओं में आती है एशिया की। तो ये जब चुनाव आता है तो इसको एक तरीके से सेमीफाइनल कहा जाता है, जिसमें इसकी बाजी है, उसी में आगे जो चुनाव होने हैं विधानसभा में उसका पलड़ा भारी होना है। तो आप इस चुनाव को किस नजरिए से देखती है? कितना महत्वपूर्ण है आपके लिए, आपकी पार्टी आपण के लिए? पाहिलं असेल, पहिलं म्हणजे मतदार यादीतला घातलेला घोळ काय पूर्ण केला नाही. आपण पाहिलं असेल की बऱ्याच ठिकाणी मशीन मध्ये घोळ, पण आम्ही आता त्यालाही पुढे जाऊन आम्ही जिंकणार. आम्ही लोकांच्या मतदारांच्या जीवावरती किंवा मतदारांच्या जे आमच्यावर प्रेम आहे किंवा आम्ही त्यांच्यावर प्रेम करतो त्या ह्याच्यावर करणार आहे. तुम्ही जर आम्हाला विचारत असाल तर भाजपची जिथे जिथे महानगरपालिका किंवा सत्ता आहे, तो गोवा आहे, त्रिपुरा आहे, सिक्कीम आहे, नागालँड आहे, मिझोराम आहे, अरुणाचल आहे, ही राज्य मागे का राहिली? इथे महापालिकेला कर्ज का झालंय? नागपूर महानगरपालिका कर्जात का गेली आहे? याचं पण उत्तर दिलं पाहिजे. चलो.
तो ये थी हमारे साथ किशोरी पेडनेकर जी, जो वार्ड नंबर 199 से नगर पालिका के इस चुनाव के लिए उम्मीदवार हैं। तो अभी के लिए बस इतना ही। कैमरा पर्सन अब्बास शेख के साथ मैं दिव्या, DC न्यूज़ इंडिया, मुंबई।